नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मध्ये थोडीशी व्हिडिओची डंगळमंगळ झाली, पण शॉर्ट व्हिडिओ मी चांगले अपलोड केले. आणि खरं ना, शॉर्ट जास्त पटकन व्हायरल पण होतात आणि त्याने सबस्क्रायबर पण वाढतातच चांगल्यापैकी. तर त्यामुळं काय होतं, तिकडं रेंज नाही ना घरी, मग मी इथून जातानाच विचार केला होता की जास्त शॉर्ट शॉर्ट मिनी व्लॉगच आपले अपलोड करूयात. त्यामुळं पण तरी मध्ये मध्ये येत नव्हते, कधी कधी काय व्हायचं, रेंजचा खूप प्रॉब्लेम व्हायचा तिकडं, म्हणून. पण आता आली आहे, 2 दिवस घरातलंच आवरत होते आणि आले तेव्हा एवढी धूळ होती ना, तुम्हाला काय सांगू, एवढी डेंजर धूळ, पाय विचारूच नका. पोर्चमध्ये तर अख्खे असे पाय पाराशे खाली वाटत होते. आणि बघा ह्या मुंग्या, एक तिखट जरी असेल ना तरी त्याला पण आता मुंग्या व्हायला लागल्या. सैनी आता थोडीशी मागाशी पोहे खाले ना, त्या पोह्यांना सुद्धा मुंग्या झाल्या. ते तर किती खडू वाढायची कुडं कुडं असं होतंय. आणि हा, तर सईचं बघा काय चाललंय. गोडी शाव आणली आहे यात्रेतून, आपण आणली होती, तर तिचं चाललंय मला शाव दे खायला. तर तिला शाव देते. आणि हो, आता ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, मी तुम्हाला दाखवते का यात्रेत काय काय खरेदी केलं. यात्रेत काय एवढं खरेदी नाही केलं, पण यात्रेची शॉपिंग झाली आमची जरा कपड्यांची. हां, तर म्हणजे माझा भाऊ दरवर्षी यात्रेला, परत दिवाळीला किंवा असं उन्हाळ्याच्या सुट्टीत जरी गेलो ना, तरी त्याला मी म्हणत असते की आम्हाला कपडे घे. पोरांच्या नावाखाली माझी पण चांगलीच दिवाळी होतीये. तर तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. आता मला रुदूला आणायला जायचं आहे शाळेमध्ये. त्याची 12 वाजता शाळा सुटती, त्याच्या अगोदर थोडंसं काम राहिलं आहे. काम म्हणजे बाजरीचं दळण करायचं आहे मला, मेन ते काम आहे. तर बाजरीचं दळण करते. सकाळी पोहे झालेले आहेत नाश्त्याला, त्यामुळं मग आत्ता परत सेला हे खायचं आहे शाहू. आणि तुम्हाला कोणाकोणाला शाहू आवडते मला ते पण सांगा, मला तर जास्तच आवडती. आपण आणली बरेच 1 किलो. तर चला, मी ना अगोदर ऋतूला शाळेत आणायला जाते. नाही, आता पहिलं दळण करते, दळण गिरणीत टाकते आणि मग त्याला काही घेऊन येते. तोपर्यंत दळण पण होईल. हां, सई आणि मी जातो, आम्ही दोघी जातो शाळेत. आणि वाटलं तर तिथं व्हिडिओ शूट करता आला तर मग तुम्हाला पण दाखवीन. आणि तिकडून आले ना तर तुम्हाला नक्की मी काय काय शॉपिंग केली ना ती दाखवीन. तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, दादा आला, मला जायचं होतं आणायला, आम्ही दोघी जाणार होतो, पण यांना फोन केला, ही म्हटलं नाही मला यायचंय घरी. तर मग म्हटलं ठीक आहे, आणा त्यांना. तेव्हा आले आणि येताना मला माहितीच होतं की हे नक्कीच आईस्क्रीम आणणार आहेत. कारण ऋतू जर सोबत असला ना का आईस्क्रीम असते त्यांची. आता कसं उन्हाळा आहे ना, त्यामुळं आला. आणि इथं सईला गोडी शेव दिली होती ना, तर पहा, सई पार लगेच म्हणती मला नको ती शाहू, मला आईस्क्रीमच हवी आहे. तर मग मी बसलेच होते दळण करायला, म्हटलं काय आता हे आणणार आहेत ऋतूला, तर मग बाजरीचं दळण करायचं होतं ना, तर पहिले तांदूळ हे नीट करून घेत होते. मी तांदूळ पण टाकतो त्याच्यामुळे. आणि बघा, आता बाबांनी आईस्क्रीम आणली म्हटल्यावरती लगेच पार सई तयारच आहे. दादानी तर पुढून खाली पण. आणि ना हे लयच वेगवेगळे फ्लेवर होते, मला पण आठवत नाही. सईचे चवे ना ब्लॅक रोज म्हणून नाव होतं. ब्लॅक बेरी वगैरे ते आहे, पण मग यांना म्हटलं अरे ब्लॅक रोज वेगळंच नाव वाटतं ना असं, तर मग काय माहिती. आणि माझ्या याच्यावरती ना ते चॉको चिप्स नाही का, असं ते काहीतरी नाव होतं. पण सेम असं ओरिओचा बिस्किटचा पुडा कसा आपलं म्हणजे जे बिस्किट लागतं ते तसंच लागत होते. आणि एकदम वेगवेगळे आणि ना यांना खूप अशी जास्त सवय आमच्या की नाही वेगवेगळं आणत राहतात. कुठं दिसलं नाही एखादा वेगळा फ्लेवर तर, म्हणजे हे गावात नाही, गावाच्या वरती एक हॉटेल आहे, तिथून यांनी घेऊन आलेत, म्हटले तिथं नवीन फ्लेवर आलेत म्हणून मग आणलेत. पण छान होती टेस्ट वगैरे. मला तर असं वाटलं की म्हणजे मी ओरिओचा बिस्किटचा पुडाच खाला असं. तर मग दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता काहीतरी 2-2:30 वाजले होते, पोरं झोपली आणि एवढं वातावरण आहे ना ढगाळ झालतं, काय सांगू तुम्हाला. एकदम असं गडगड गडगड आवाज पण येत होता.
आणि असे थोडे थोडे पाण्याचे थेंब आणि हवा मध्ये मध्ये तो एवढे सुटत होती ना, एकदम डेंजर हवा. आणि हवा सुटली ना की ह्या आपल्या कैऱ्या खूप जास्त गळतात, म्हणजे गळतात मी पडतात. आता त्यांना कसं खाली ना हवेने असं एकमेकांवर आदळून लगेच खाली पडतो, एवढे पडतात ना, खूप असं खाली लई पसारा होतो. आता मी एवढ्या दिवसांनी आले ना, एवढ्या कैऱ्या होत्या ना खाली, मला पर असं म्हणजे लई वाईट वाटलं की अरे अजून तर छोट्या छोट्याच आहेत ना, आणि एवढ्या पडल्या म्हटलं मला हे होतं. आता सगळं आवरले तरी बघा असं दिवसभर चालूच राहतं. तुमच्या का पाऊस झाला का सांगा. तुम्हाला तर मी दाखवलं, बाहेर चांगलं पावसाचं वातावरण झालंय आणि एकदम अंधार पडलाय, म्हणून मग मी घरात लाईट लावली आणि ऋतू उठलाय आता झोपेतून. ते झोपलेलीच आहे अजून. आणि मी मग दुपारी जेवण वगैरे केलं, असंच बसले होते टाइमपास करत जरा. तर म्हटलं चला आता तुम्हाला ना ड्रेस दाखवते, जे आता यात्रेला घेतलेले ऋतूच्या आणि सईच्या मामाने. तर म्हणजे मी ना आता कसं ट्रेडिशनल ड्रेस वगैरे किंवा असे चांगले सणासुदीचे ड्रेस, लग्नाला वगैरे ते ड्रेस त्यांच्याकडे व्यवस्थित म्हणजे भरपूर आहेत ते. आणि मग मी नेहमी ना त्याला हेच म्हणत असते की डेली वेअर साठीच त्याला घेते. डेली पण किंवा इथल्या इथं जायचं असलं तरी त्या हिशोबाने पण तशी कपडे घेतली ते मी. तर तुम्हाला अगोदर दाखवते. तर हे आहे सईचा टी शर्ट आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे, मस्त आहे. म्हटलं चला घेऊयात. डेली वेअरला पण छान आहे, बाहेर जायचं असलं तरी पटकन आपण घालू शकतो असं. आणि हे आता कसं म्हणजे उन्हाळा आहे ना, त्या हिशोबाने असे घेतलेत मी छोटे. आणि कलर एकदम छान आहे, मस्त. आता मी हे ना सगळे आजच म्हणजे काढलेत बाहेर. तर उद्या पहिलं पाण्यातूनच काढते सगळे. हा एक कलर त्याच्यात, आणि सईला खूप छान दिसतात. 150 रुपयाला आहे, 180 किंमत आहे, 150 रुपयाला बसला आपल्याला. आणि हे पण एक आहे. तर ही एक फ्रॉक बघा, छान आहे, मस्त. असं त्याचं सूत आहे ना, एकदम कॉटन, ते नाही का बंड्या राहतात लहान मुलांना, सेम त्या टाईप मध्ये सेम. आणि मागून पण बटन आहेत त्याला. पण छान आहे, एकदम क्यूट, मस्त वाटला मला. म्हटलं चला घेऊया. हा एक घेतला तिला. तसं तिच्याकडं व्हाईट कलरची फ्रॉक नाहीच सईकडं, पण उन्हाळ्यासाठी चांगला ऑप्शन आहे एकदम, म्हणजे असं धुतली ना तर चांगली भरभर अशी. आणि ही एक पॅन्ट घेतली सईला, तर खूप छान आहे, मस्त. त्याचे अजून हे पण नाही काढले लेबल. मला नाही ही पॅन्ट का आवडली माहिती का, इथं ना असंही त्याला कार्टून हत्ती, आणि त्याला खिस्सा आहे, चैन आहे इथं याची, मस्त. मला ना असे कार्टूनचे वगैरे लय आवडतात, माझ्यासाठी पण मला लय आवडतात, पोरांसाठी तर आवडतात. अशी पॅन्ट आहे, मस्त आहे, इलास्टिक वगैरे. आणि ही पॅन्टच काहीतरी 250 रुपयाची पॅन्ट आहे. आणि आता हे ऋतूला पण थंड आहे, ते उन्हाळ्यासाठीच सेम, जरा वेगळं आहेत असे त्याच्याकडे बरं का हाफ. पण हा सेट आहे, याच्यावरचीच ही पॅन्ट आहे अशी. हा असा एक सेट होता, त्याच्यासाठी घेतला. मुलांना आहे ना डेली यूजला जास्त कपडे लागतात, आणि मला पण. आणि हे बघा, ही एक पॅन्ट घेतली जरा वेगळी, म्हणजे 3/4 पॅन्ट त्याच्या भरपूर झाल्यात वापरून, पण हे जरा कापड मला वेगळं वाटलं, चांगलं असं कसं म्हणतो टिकणारं वगैरे असं, तेव्हा म्हटलं मग चला हेच घ्या. ती एक त्याला घेतली. आता पोरांचं झालं, आता तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलंय ते. पिसचा सेट आहे हा, तर बघा हा कुर्ती एक्सेल साईज आहे, तशी मला येलच लागती, पण पॅन्ट मुळे मी एक्सेल घेत असते, जेणेकरून पॅन्ट व्यवस्थित आली पाहिजे म्हणून. ही त्याच्यावरची पॅन्ट, आणि छान आहे. मला किती 700ला बसला, 700च्या मानाने मला म्हणजे चांगलं वाटलं. म्हटलं मग ठीक आहे चला. आणि कुर्ती पण छान आहे, पण त्याला मला जास्त अल्टर करावं लागणार आहे. पूर्ण हे प्रिंटेड, फक्त इथं आपले डिझाईन आहे गळ्याला, आणि 3/4 बाही याची.
आणि कलर पण छान आहे. म्हटलं चला. आणि उलटे ना असे कपडे छान राहतात, म्हणजे पटकन खराब नाही होत आणि फाटत पण नाही. त्याच्यावरची ओढणी ओढणी सिंपलच आहे, वर लॉक करायला लागणार आहे अशीच आहे पूर्ण. आणि अशी म्हणजे लई अशी तरंगणारी पण नाहीये किंवा कडक, ठीक आहे मीडियम मध्ये. अशी वन साइड घेतली ना तर छान वाटत असं. आणि हा एक आहे ना कॉर्ड सेट घेतलाय. माझा भाऊ म्हटला की घे कॉर्ड सेट डेली वेअरला पण, आणि तसं आता कुठे जात नाही आपण फिरायला, पण तरी पण त्या याने फिरायला वगैरे जायचं असलं तरी छान आहे असं. ट्रॅव्हल मध्ये मस्त वाटतो असं, प्रवासात वगैरे ना यूज करायला. आणि याला ना आता बघा अशी चायनीज कॉलर आहे आणि भरपूर मोठी बाई आहे, ती फुलच बाई आहे मला वाटते. पण ठीक आहे, उन्हाळ्यात आहे ना असे, म्हणजे मला तर आवडतं बरं का उन्हाळ्यामध्ये ना जरा व्यवस्थित फुल. हे वरचं आणि हे खालची पॅन्ट त्याची. पॅन्ट पण भरपूर मोठी. इलास्टिक पण छान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉकेट आहेत याला, एका साईडनेच आहे. प्लाझोच आहे, प्लाझो सारखीच पॅन्ट आहे. आणि हे काहीतरी 500 रुपयाला बसला हा कॉर्ड सेट. टॉप घेतला 2,000 सेमच वाटत असेल, पण फरक आहे असा एवढंच होतं. पण छान आहे, मला असा हा आवडला जरा वेगळा पॅटर्न. म्हटलं चला दोन्ही साईडनी पण याला पॉकेट आहे, खिशी दोन्ही साईडनी. आणि कापड म्हणशाल ना खरंच एकदम भारी बरं का याचं कापड. हा पूर्ण कॉर्ड सेट 500ला बसला आणि हा टॉप 500चा आहे. पण खूप छान आहे, आतून अस्तर वगैरे एक नंबर आहे. कवर पण टिकन असं, तसं पण माझ्याकडे काही कपडे पटकन खराब नाही होत. आणि याला अशी डिझाईन आहे एवढ्या साईडला. आणि इथं हे जे पॉकेट आहे ना त्याला पण असं वर्क आहे छान, आरशाचं वर्क आहे. पण असं छान आहे, पुढे जायचं वगैरे असलं तर छान वाटत. आणि ना एक अजून एक म्हणजे ऑनलाईन आलतं माझं पार्सल, त्याच्यात पण एक कॉर्ड सेट मी ऑर्डर केलता, पण तिकडे गेलते पण त्यांनी इथं टाकलं. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा. अगोदर काय हा असेल, हा पण एक्सेलच आहे. एक्सेल साईज पण मोठीच होती, पण ऑर्डर करते मी. आणि व्ही आकाराचा गळा आहे, पण छान आहे हो, खरं मस्त आहे. मला वाटलं कसं येते काय माहित, पण हे वर्क ना एकदम छान आहे. हँडवरी तसं सेम असं फुल आहे, फुल म्हणजे गुडघ्यापर्यंत येत असेल. आणि ती अशी बाई पण बऱ्यापैकी मोठी याची. तर आणि याची पॅन्ट पण सेम अशीच आहे. आणि हा मला 300 रुपयाला बसला, म्हणजे 300च्या मानाने एकदम क्वालिटी पण चांगली आहे. 300 काय येते आजकाल. बाहेर जीसीपी आलाय, जीसीपी आलाय का रे, काहीतरी चालू आहे बाहेर. 4 वाजले ते. आणि बघा पॅन्ट सेम तशीच आहे, छान आहे. पण मस्त आहे. आता ना हे उद्या सगळे मी पाण्यातून काढते, म्हणजे मग यूज करायला होईल. चला एवढी मुलांपेक्षा माझी जास्त शॉपिंग झाली असं म्हणायला लागेल. पण असंच चला. तर चला आता ना बाहेर काय चालले बघते, बराच वेळ आवाज येतोय. आणि कसं तुम्हाला काय आवडलं ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा, आवडले का नाही कपडे. तर जेवण वगैरे झालं, 10 वाजले ते. आणि पाऊस आलता बरं का, थोडासाच पाऊस आलता, फक्त आपण कसं म्हणतो बुरबुर असे जरा थेंब थेंब तसा. आणि त्या पावसात आम्ही थोडंसं भिजलो, म्हणजे पहिलाच पाऊस होता आमच्यासाठी. तर म्हणतात ना की पहिल्या पावसात जरा भिजलं का आजार नाही पडत असं मानतात. म्हणून मग मी मुलांना म्हटलं की चला आपण थोडंसं भिजू. तर 5 मिनटं पण नाही, थोडंसं बाहेर होतो, जरा थोडेसे थेंब अंगावरती घेतले. असंच एक पहिली लोक असं म्हणतात ना, आणि ऐकलंय पण मी, म्हणून मग म्हटलं चला आपलं टाइमपास. तर काही पोरं म्हणतात अगं आजारी पडशील उलट. तर बघू आता काय होतं, असंच मानतात काही काही लोक. म्हणून मग नंतर आम्ही मस्तपैकी शेव आणली होती ना यात्रेतून येताना, तर मग ती खाली वगैरे
पोरांना दिली आणि मग असंच गप्पा मारत बसलो. आणि बघा ऋतू मला म्हणते मला पण व्हिडिओमध्ये घे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ. आणि अजून एक वस्तू आणली पण ती मी विसरलेच तुम्हाला दाखवायची आजच्या व्हिडिओमध्ये. तर ती उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवीन, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या याच्यातच आहे, त्यामुळंच मी आणली आहे. तर बरेच दिवस माझं चाललं होतं घ्यायची ती, तर आणली. तर उद्या मी नक्की तुम्हाला दाखवते. तर चला आजचा व्हिडिओ इथं चेंज करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट. से गुड नाईट बोल. बाय बाय. सेला झोप आली आता.